नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. कुमार गायकवाड खुनातील संशयितावर जीवघेणा हल्ला. सराईत गुंड कुमार गायकवाडच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुंडावर गवळी गँगने जीवघेणा हल्ला केला. तलवार, एडका, दगडाने केलेल्या हल्ल्यात रवी गोविंद कांबळे वय 29 राहणार कनान नगर जखमी झाला. शनिवार रात्री 8:30च्या सुमारास राजेंद्र नगर येथील लोखंडे वखार परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी कुमार गायकवाडांचा मामा त्र्यंबक वसंत गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम शेख, सोन्या जगदाळे, कार्तिक बल्लाळ, शुभम उर्फ अक्षय मुळे, सचिन कांबळे उर्फ टिंग्या याच्यावर गुन्हा दाखल केला. रविवार रात्री उशिरा श्रीमंत वसंत गवळी वय 37, सचिन मुकुंद कांबळे वय 30 यांना अटक केली. वर्चस्व वादातून गुंड कुमारचा नोव्हेंबर 2022 मध्ये टेमलाई उड्डाणपूल परिसरात निर्घुण खून केला होता. या प्रकरणी मुख्य संशयित अमर माने, आकाश घस्ते, रवी कांबळे, यश पोद्दार, आदर्श शेंडेकर यांना अटक झाली. सध्या सर्व संशयित जामिनावर आहेत. शनिवार रात्री 8च्या सुमारास रवी कांबळे राजेंद्र नगरातील स्वप्नील ढाकरेकर जेवणासाठी आला होता. याचवेळी त्र्यंबक गवळीसह 8 ते 9 जणांनी हातात तलवारी, एडका घेऊन रवी कांबळेवर हल्ला केला. त्र्यंबकने तलवारीने रवी कांबळेच्या डोक्यात वार केला, तर श्रीमंतसह अन्य संशयितांनी एडका, काठीने त्याच्यावर हल्ला चढवला. गवळी गँगने घरावर केलेल्या दगडफेकीमुळे रहिवाशांमध्ये धावपळ सुरू झाली. नंग्या तलवारी, एडके नाचवत परिसरात दहशत माजवली. घाबरलेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक विकास जाधव पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांची धरपकड सुरू केली. गवळी व जोकर गँगमधील वाद शनिवार रात्री पुन्हा उपळला. जखमी रवी कांबळेवर 5 गुन्हे असून संशयित त्र्यंबक, श्रीमंतवरही 6 गुन्हे दाखल आहेत. अन्य संशयितांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत.